आज आपण चाललोय एका किल्ल्यावर. महाराष्ट्र गोवा सीमेवर असलेला हळर्णे किल्ला. गावातून आपल्याला गुगल घेऊन जातोय. हो, पुढे डेड एंड नसावा. गुगल मॅपवर तुम्ही 100% अवलंबून नाही राहू शकत. नमस्कार मित्र हो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण चाललोय एका किल्ल्यावर. आता मी आहे दोडामार्गमध्ये आणि इथूनच जवळला महाराष्ट्र गोवा सीमेवर असलेला हळर्णे किल्ला, त्या किल्ल्यावर आता मी जातोय. गोवा म्हटल्यानंतर आपल्याला आठवतं बीचेस, नाईट लाईफ, झगमगीत दुनिया. पण गोवा ह्याच्यापेक्षा फार वेगळं सुद्धा आहे. आणि हे जे गोव्यातले मॉन्युमेंट्स, किल्ले, फोर्ट वगैरे ह्या गोष्टी आहेत ना, यांनी गोव्याचं जुनेपण तसंच जपून ठेवलंय. तर दोडामार्गपासून केवळ 8 किलोमीटरवर हळर्णे किल्ला आहे, जो सावंतवाडीच्या राजे सावंत भोसले यांनी बांधलाय. 17व्या शतकातलं बांधकाम आहे. त्याच्यानंतर काही काळानंतर हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला. हल्लीच किल्ला रिस्टोर केला गेलाय अशी मला माहिती मिळाली. सो जाऊन बघूया नेमकं किल्ल्याची सिच्युएशन काय आहे. शापोरा नदीच्या किनाऱ्यावर किल्ला आहे. तर आता मी दोडामार्ग बंद निघालोय. साधारण 15 ते 20 मिनिटात तिथे पोहोचेन. चला आपण बघूया हा हळर्णे किल्ला. मी आता आहे दोडामार्गच्या मार्केटमध्ये. मी गोव्याच्या बाजूने येतोय आणि सावंतवाडीच्या दिशेला वळतोय. लेफ्ट साईडला सावंतवाडी आहे, सरळ तिलारी घाट आणि पुढे बेळगाव. राईट साईडला पुन्हा गोव्यात जाता येतं. सो हे दोन्ही रस्ते गोव्याला कनेक्ट करतात. आणि लेफ्ट साईडला सावंतवाडी बांधा. तर सावंतवाडी रोडला साधारण 6 किलोमीटर अंतर गेल्यानंतर मला पुन्हा एक लेफ्ट घ्यायचा आहे. तर आता इथे मार्केटमध्ये ना नेहमीच इथलं खूप ट्रॅफिक जाम होतं. गुगल मॅप सेट केलाय. गुगल मला इथून आत्ता 12 मिनिटे दाखवत होतं. ट्रॅफिकमध्ये अडकलो, आता 25 मिनिटं दाखवणार. हे एवढ्या 200 मीटरच्या भागातच ट्रॅफिक असणार आहे. पुढे ट्रॅफिक मिळणार नाही आणि रस्ता सुद्धा चांगला आहे. सो अंतर पटकन संपेल. तर दोडामार्गचं मार्केट संपून आता आपण सावंतवाडीच्या दिशेने निघालोय. इथून साधारण 6 किलोमीटर आपल्याला हाच रस्ता फॉलो करायचा आहे. जोपर्यंत आपला प्रवास चालू आहे तोपर्यंत मी किल्ल्याच्या बाबतीत मला मिळालेली माहिती सांगतो. साधारण किल्ल्याचं बांधकाम 17व्या शतकाच्या सुरुवातीचं आहे. त्यावेळी सावंतवाडी हे स्वतंत्र राज्य होतं. म्हणजे पूर्वी सावंतवाडी 1627च्या पूर्वी आदिलशाहीच्या अंडर होतं सावंतवाडी. म्हणजे सावंतवाडीचे सावंत भोसले हे सावंतवाडीचे संस्थानिक होते. 1627 मध्ये त्यांनी आदिलशहाची सगळी बंधनं झुगारून टाकली आणि 1627 मध्ये सावंतवाडी हे स्वतःचं राज्य असल्याचं त्यांनी घोषित केलं. त्याच्यानंतर मला वाटतं इसवी सन 1655 मध्ये शिवाजी महाराजांनी त्यांना तिथल्या सावंतवाडीच्या राजांना स्वराज्याचं महत्व पटवून दिलं आणि त्यांना स्वराज्यात सामील करून घेतलं. पण हे काही फार काळ टिकलं नाही. साधारण 9-10 वर्षातच सावंत भोसले पुन्हा आदिलशाहीला जाऊन मिळाले आणि त्यानंतर मात्र शिवाजी महाराजांनी सावंतवाडीवर हल्ला चढवला आणि ते राज्य स्वराज्यात सामील करून घेतलं. पण जरी त्यांनी हल्ला चढवून ते राज्य स्वराज्यात सामील करून घेतलं असलं तरी ते राज्य हस्तगत केलं नव्हतं. ते त्यांनी त्याच सावंत भोसलेंना ते संस्थान म्हणूनच चालवायला दिलं. तर अशा प्रकारे सावंतवाडी नंतरच्या काळात जे 1655 नंतर 10 वर्ष म्हणजे 1665च्या काळात साधारण स्वराज्यात सामील झालं. त्याच्यानंतर 17व्या शतकात गोव्यात पोर्तुगीज होतेच. तर पोर्तुगीजांच्या आक्रमणापासून म्हणजे पेडणे, आताचा पेडणे तालुका, डिचोली तालुका, ह्या तालुक्यांमध्ये पोर्तुगीजांचा फार हस्तक्षेप नव्हता. तर हा जो किल्ला आहे ना, हा आहे पेडणे तालुक्यात. मध्ये आहे शापोरा नदी आणि शापोरा नदीच्या पलीकडच्या भागात हा किल्ला बांधला गेलाय. म्हणजे पोर्तुगीजांची आक्रमणं होऊ नयेत किंवा ती स्वराज्याच्या सीमेवरच थांबवता यावीत यासाठी हा किल्ला बांधला गेला. तर हा किल्ला बांधण्याचा मुख्य उद्देश शापोरा नदीतून किंवा त्या भागातून होणाऱ्या व्यापारावर अंकुश ठेवणं किंवा तो भाग आपल्या ताब्यात ठेवणं हे असं होतं. आपण कोकणातल्या खाड्यांचा जर भाग बघितला ना, प्रत्येक खाडी च्या मुखाशी किंवा कुठेतरी आजूबाजूला म्हणजे एक किल्ला असतो. जसं की आपण थोडस उत्तर कोकणात जाऊ ना, तर राजापूरच्या अर्जुना नदीच्या मुखाला यशवंतगड आहे. त्याच्यानंतर शुक नदीच्या मुखाला विजयदुर्ग किल्ला आहे.
तर हे जे मुख्य व्यापारी मार्ग होते ना, त्या व्यापारी मार्गांवर अंकुश ठेवण्यासाठी बांधले गेले होते. तर आता आपण हा किल्ला बघूया. मला कालच कळलं की हा किल्ला हा रिस्टोर केलाय. तर 1745 मध्ये मला वाटतं हा किल्ला पोर्तुगीजांनी जिंकला आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यावर काही त्यांना हवे होते ते बदल केले. तर मी अजून किल्ला बघितलेला नाहीये. काही इंटरनेटवरून माहिती जी मिळाली ती माहिती मी तुम्हाला सांगितली. आता आपण प्रत्यक्षात जाऊन हा किल्ला बघू. आपण आता अगदी 10-15 मिनिटात पोहोचू. तर मित्र हो, आपण आता पोहोचलोय सासोली या गावी. इथून आपल्याला हा सावंतवाडी रोड सोडून पुन्हा गोवा हद्दीत प्रवेश करायचा आहे. तर इथे बॉर्डर आहे. इथे महाराष्ट्र गोवा आपण अगदी रस्त्यात बॉर्डरच्या पॅरलल चाललोय. इथून आतमध्ये इब्रामपूर म्हणून एक गाव आहे. ह्या इब्रामपूरमध्ये आपल्याला जायचं आहे आणि इब्रामपूरमधून पुढचा रस्ता आपल्याला हळर्णेपर्यंत मिळणार आहे. सो आपण आता हा सावंतवाडी रोड सोडून पुन्हा गोव्यात जातोय. हा लेफ्ट समोर सावंतवाडी, लेफ्ट साईडला आपण पुन्हा गोव्यात जातोय. हे बॉर्डर विलेज आहे इब्रामपूर. आता आपण सासोलीत आहोत आणि आपण आता बॉर्डर क्रॉस करून पोहोचलोय गोव्यात. तर हे गोव्याचं गाव आहे इब्रामपूर. सरळ पुढे जायचंय. मी आता गुगल मॅपला फॉलो करतोय. मगाशी एका ठिकाणी एका लोकलला विचारलं तर 2 रस्ते दाखवत होते. अशा इंटिरियर भागात फिरताना ना आपण पूर्णपणे गुगल मॅप्सवर अवलंबून राहू नाही शकत. पण आपल्याला स्थानिक मदत घेणं गरजेचं असतं. सो हे इब्रामपूर. इथून मला गुगल पुन्हा लेफ्ट घ्यायला सांगतंय. इथे लेफ्ट कुठे दिसत नाहीये. बघूया थोडा पुढे असावा. इथून लेफ्ट घ्यायला सांगतोय पण इथे काही बोर्ड वगैरे तर लिहिलेला नाहीये. आपण इथे विचारूया. आता हळर्णे फोर्ट, हळर्णे फोर्ट पुढेच ना सरळ? किती किलोमीटर आहे इथून? 5 किलोमीटर. ओके. सो गुगलने आपल्याला दिलेली माहिती बरोबर आहे. तर काकाने 5 किलोमीटर सांगितलं आणि इथे 7.6 किलोमीटर दाखवते. 15 मिनिट्स. ओके. तुम्हाला जर सावंतवाडीकडून यायचं असेल ना तर इथे येण्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे बांद्यातून आत यायचं लेफ्ट साईडला टुवर्ड्स दोडामार्ग आणि सासोलीतून इब्रामपूर मार्गे इथे येणं हा सोपा आहे. दुसरा मार्ग म्हणजे इथून सावंतवाडी 30 किलोमीटर आहे. तसंच इथून पणजी सुद्धा 30 किलोमीटर आहे. म्हणजे तुम्ही जर पणजीच्या बाजूने येत असाल किंवा नॅशनल हायवे मुंबई गोवा हायवेने येत असाल ना तर धारगळवरनं आपल्याला जो रस्ता मोपा एअरपोर्टकडे यायला निघतो त्या रस्त्याने तुम्ही इथे इब्रामपूरपर्यंत येऊ शकता. तर तो सुद्धा रस्ता काही फार कठीण नाहीये. फक्त अरुंद रस्ता आहे. त्यामुळे थोडंसं कॉन्शियसली तुम्हाला ड्रायव्हिंग करावं लागेल. ब्लाइंड स्पॉट खूप आहेत त्या रस्त्याला आणि सतत डंपर चालू असतात. त्यामुळे तेवढा पार्ट जर सोडला तर अदरवाईज तो रस्ता चांगला आहे आणि तो रस्ता कायम चांगला असतो. कधी कधी बांदा सावंतवाडी रोड खराब होतो पण हा रस्ता गोव्यातला रस्ता मात्र कायम चांगला असतो. गावातून आपल्याला गुगल घेऊन जातोय. हो पुढे डेड एंड नसावा ते तुम्हाला तरी विचारावं लागेल. आता गुगलने आम्हाला कुठेतरी अगदीच इंटिरियर मध्ये आणल्यासारखं वाटतंय. हळर्णे कुठे? तिकडे आहे का? हां 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 त्या रस्ते. ओके ओके थँक्यू. ते गुगलने फसवलं मला इकडे.
सो अपेक्षेप्रमाणे गुगलने दगा दिला आहे आणि मला कुठेतरी भयंकर आत्महत्या सोडलं. नशीब इथे विचारलं, नाहीतर कुठेतरी डेड एंडलाच गेलो असतो. तर इथे रस्ता नाहीये, रस्ता मागे राहिला आणि गुगलने दगा दिला. सो जेव्हा जेव्हा आपण भारतात फिरतो ना, भारतात कुठेही फिरताना एक गोष्ट लक्षात ठेवा, गुगल मॅपवर तुम्ही 100% अवलंबून नाही राहू शकत. इथून हा इथे एक रस्ता आहे, सिरियसली हाच आहे का? पण खूप छोटा रस्ता दिसतो. हा ओके, जाऊया. गोव्याच्या अरुंद अरुंद रस्त्यातून आपण चाललो. इथे एकदा विचारूया तर सुद्धा. आळरणे फोर्ट, आळरणे फोर्ट किती किलोमीटर आहे इथून? गुगल 4.5 किलोमीटर सांगते, बरोबर आहे? हां, थँक्यू. सो हा असा रस्ता आहे आळरणे फोर्ट कडे जाण्याचा. दिस इज ॲब्सोल्युटली आउट ऑफ माय इमॅजिनेशन. Seriously, this road is amazing. मॅप मध्ये आता मला दिसतंय की शापोरा नदीच्या पॅरलल हा रस्ता जातोय आणि माझं डेस्टिनेशन इथून 3 किलोमीटर वरती आहे. म्हणजे किल्ला इथून 3 किलोमीटर वरती आहे. सो समोर दिसते की शापोरा नदी. वाव, नॅचरल टनेल. वेलकम पंचायत इब्रामपूर हणकणे. इकडे इब्रामपूर विलेज इथे संपलंय आणि मला वाटतं आता आपण हळरणे विलेज मध्ये एंटर करतोय. हळरणे ना तुम्ही गुगलवर सर्च कराल तर तुम्हाला अलोरणा म्हणून सर्च करावं लागेल. त्याचं ओरिजिनल नाव आहे हळरणे, म्हणजे त्याचं स्पेलिंग असं होतं HALARNE. आणि जर तुम्हाला गुगल मॅपला सर्च करायचं असेल तर तिथे तुम्हाला अलोरणा टाकावं लागेल, म्हणजे ALORANA. गोव्यातल्या बऱ्याच गावांमध्ये हे असं नावांमध्ये मॉडिफिकेशन झालेलं आपल्याला आढळतं. पोर्तुगीज इथे 450 वर्ष राज्य करून गेले, त्यामुळे त्यांच्या भाषेचा, त्यांच्या कल्चरचा इथे इफेक्ट असणं अगदी स्वाभाविक आहे. पण त्यातूनही ना गोव्याने आपलं गोवा पण, म्हणजे काय म्हणतात त्याला, गोवन कल्चर आहे ना, हे जपलेलं आहे. 450 वर्ष जरी इथे पोर्तुगीज राज्य करून गेले, त्याच्यानंतर गोव्यात बऱ्यापैकी वेस्टर्न कल्चर रुजलं, तरी सुद्धा गोव्याचं जे ट्रॅडिशनल कल्चर आहे ना, ते अजूनही इथल्या गावांमध्ये आपल्याला दिसतं आणि ते खूप चांगल्या प्रकारे त्यांनी जपलेलं आहे. सो आता इथे मला बोर्ड दिसला, विलेज पंचायत अलोरणा. इथे एक मंदिर आहे, इथे कदंबाची बस थांबली आहे. म्हापसा, धारगळ, हळर्ण, सातेरी भूमिका पंचायत. गुगल मॅप मला ह्याच रस्त्याने या मंदिराच्या समोरून पुढे जायला सांगते. सो पण कंटिन्यू करू, पुढे जाणं. स्टॉप रेकॉर्डिंग. इथून गुगल मला, इथे बोर्ड सुद्धा दिसलाय, डायरेक्टोरेट ऑफ आर्किव्ज अँड आर्किओलॉजी
प्रोटेक्टेड साईट अलर्ना फोर्ट, गव्हर्नमेंट ऑफ गोवा. इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. डिस्टन्स उरलाय साधारण 300 मीटर. इथून पुढे 300 मीटरवर अलर्ना फोर्ट आहे. गोवा राज्याचा जर आपण विचार केला ना, तर गोव्याच्या नॉर्थ ईस्ट साईडला, म्हणजे नॉर्थ ईस्ट बॉर्डरला हा किल्ला आहे. हो, इथे आल्यावरच आपल्याला किल्ल्याची तटबंदी दिसते बघा, उजव्या बाजूला दाखवतो आम्ही. उजव्या बाजूला किल्ल्याची तटबंदी दिसते आणि किल्ला सुस्थितीत असल्याचं दिसतंय. तर समोर आता शापोरा नदी सुद्धा दिसायला लागली आणि आपलं डेस्टिनेशन आलंय. व्हिडिओमध्ये समोर दिसते ही शापोरा नदी आहे आणि हा आहे किल्ल्याचा प्रवेशद्वार. चलो, आपण किल्ला आता ना प्रत्यक्ष समोर जाऊन बघू.